प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वासणाऱ्यांनो, काही वेळ घेऊन आपण वचनातून ऐकणार आहोत. विश्वास देवाचं वचन ऐकल्यानं आणि देवाचं वचन ऐकल्यानं जसं आपण टीचिंग ऐकत आहोत, मी विश्वास करत आहे की आपला विश्वास वाढत आहे, आपली आत्मिक समज वाढत आहे आणि आपण आत्मिक गोष्टीमध्ये प्रौढ बनत आहोत. मागच्या टीचिंगमध्ये आपण शिकलो की पवित्र आत्मा का गरजेचा आहे. वाचो एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, विश्वासू जीवन पवित्र आत्म्याशिवाय खूप बोरिंग असन. पवित्र आत्मा विश्वासू जीवनाचा आनंद आहे. वाचूया योहान सुवर्तमान 14 अध्याय 16 आणि 17 वचन. मी तुमच्यासाठी वाचतो. त्याने असलेलं आहे, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईन, जो पवित्र आत्मा आहे, जो येशू सारखा आहे, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही. मला पुन्हा सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा त्या प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे ज्यानं येशूवर विश्वास ठेवलाय आणि जो येशूवर विश्वास ठेवून जीवन जगत आहे. जगातल्या लोकांसाठी पवित्र आत्मा नाही. कुठं कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखतही नाही. तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करण. विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा विश्वासू जीवनाचा आनंद आहे. पवित्र आत्मा सामर्थ्याचा स्रोत आहे. परमेश्वराचं राज्य फक्त बोलण्यामध्ये नाही आहे, परमेश्वराचं राज्य सामर्थ्यामध्ये आहे. आणि जर पवित्र आत्म्यानं जर आपण भरतो, आपल्यातून परमेश्वराचं सामर्थ्य वाहण्यास सुरू होईल आणि पवित्र आत्मा आपलं जीवन रिझल्टसह, प्रभावासह आणि फळासह तो भरून टाकन. पवित्र आत्मा यासाठी आपल्याला देण्यात आलाय जेणेकरून आपल्या जीवनामध्ये रिझल्ट असावे, आपल्या जीवनामध्ये फळ असावं आणि आपण प्रभावशाली बनावं. पवित्र आत्मा यासाठी आपल्याला देण्यात आलाय कारण पवित्र आत्मा आपल्याला मदत करन. तो आपल्याला परमेश्वराची आपल्या जीवनासाठीची योजना शोधून देईन आणि फक्त शोधून देणार नाही तर ती पूर्ण करण्यासाठी तो सामर्थ्य देईन. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, आपण पवित्र आत्म्याविषयीचं शिकत आहोत. मी तुम्हाला एन्करेज करणे, टीचिंग वारंवार ऐका. तुमची पवित्र आत्म्याची समज वाढन, तुम्ही पवित्र आत्म्यानं भरताल, परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनातून बाहेर पडन. पवित्र आत्म्याचा आवाज तुम्हाला समजण्यास सुरू होईल. पवित्र आत्मा कोणत्या मार्गानं तुम्हाला घेऊन जातं हेच तुम्हाला समजण्यास सुरू होईल. विश्वासू जीवन आपण अंदाजे जगत नाही, आपण प्रत्येक गोष्टी करत बसत नाही. पवित्र आत्म्या जो आपल्याला सांगतो आपण त्या गोष्टी करतो. वाचो एक वचन, प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय 1 आणि 2 वचन. मी तुमच्यासाठी वाचतो. मग असे झाले की अपोलो करिंथात असता पौल वरच्या प्रांतामधून जाऊन इफिसास पोहोचला. तेथे कित्येक शिष्य त्याला आढळले. शिष्य म्हणजे ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे आणि जे प्रभू येशूच्या मागं चालले. त्यांना तो म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? परमेश्वरदास प्रेषित पौलानं प्रश्न केलाय, ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का? कुठं असलेले त्यांनी त्याला म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. 2 वचनामध्ये आपण वाचलं की ते शिष्यांना पवित्र आत्म्याविषयी माहिती नाहीये. आणि पौलानं बघितलं की त्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्या शिष्यांनी येशूवर विश्वास ठेवून जीवन जगत आहे, परंतु त्यांच्या जीवनात काय कशाची तरी कमतरता आहे. आणि त्यांनी त्यांना विचारलं, ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का? कारण पौलाला माहित होतं की विश्वासू जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं काम, पवित्र आत्मा खूप महत्त्वाचा आहे. पौलाला माहित होतं पवित्र आत्मा सामर्थ्याचा स्रोत आहे आणि पवित्र आत्म्याशिवाय सामर्थ्याचे काम होऊ शकत नाही. म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला, ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास ठेवला त्या दिवशी तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का? ते म्हणाले, आम्ही पवित्र आत्म्याविषयी ऐकलं नाही. विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्म्याशिवाय विश्वासू जीवन खूप सुक्क असन, खूप बोरिंग असन, सामर्थ्याचं नसन. म्हणून पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे. त्या शिष्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, ते प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगत आहे, पण त्यांना माहिती नाही पवित्र आत्मा कोण आहे. आणि आज आपण शिकणार आहोत पवित्र आत्मा कोण आहे. आजच्या टॉपिकचं नाव आहे पवित्र आत्मा कोण आहे. कोण आहे पवित्र आत्मा? पवित्र आत्मा काय एक अग्नी आहे? काही विश्वासणार्थ पवित्र आत्मा अग्नी आहे. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा अग्नी नाही आहे, पवित्र आत्मा धूर नाही आहे, पवित्र आत्मा कोणती गोष्ट नाही आहे, पवित्र आत्मा नदी नाही आहे, पवित्र आत्मा कबूतर नाही, पवित्र आत्मा परमेश्वर आहे. आणि पवित्र आत्मा यासाठी आपल्याला देण्यात आलाय जेणेकरून पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वराची
आपल्यासाठीची असणारी योजना शोधून देईल, ते पूर्ण करण्याचं तो सामर्थ्य देईल. त्याचसोबत तो आपलं जीवन फलदायी बनवून, तो आपल्याला प्रभावशाली बनवून, आपल्या जीवनामध्ये तो प्रार्थनेचं उत्तर घेऊन येईल. पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी बनवून. आणि जर आपण पवित्र आत्म्याशी सहभागिता करतो, आपण फलदायी बनतो, आपल्या जीवनामध्ये प्रभाव दिसल, रिझल्ट दिसतील, आपण यशस्वी होतो आणि आपण परमेश्वराची योजना पूर्ण करू शकतो. आणि म्हणून आज आपण शिकणार आहोत, जर आपल्याला पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करायची तर आपल्याला माहिती पाहिजे पवित्र आत्मा कोण आहे. काही लोकांना काही विश्वास नाही वाटतोय पवित्र आत्मा अग्नी आहे, आणि जर पवित्र आत्मा अग्नी आहे तर आपण अग्नीसोबत सहभागिता करू शकत नाही, त्याच्यासोबत आपण वेळ घालवू शकत नाही. काही लोकांना वाटते पवित्र आत्मा नदी आहे, काही लोकांना वाटते पवित्र आत्मा पाणी आहे, काही विश्वासणाऱ्यांना वाटतं पवित्र आत्मा कबूतर आहे, काही लोकांना वाटते पवित्र आत्मा धूर आहे, काही लोकांना वाटते पवित्र आत्मा अशी काही एखादी गोष्ट आहे. हे लक्षात घ्या, आज आपण शिकणार आहोत की पवित्र आत्मा कोण आहे. मी पुन्हा सांगेन तुम्हाला, पवित्र आत्मा हा कोणती गोष्ट नाहीये, पवित्र आत्मा कबूतर नाहीये, पवित्र आत्मा अग्नी नाहीये, पवित्र आत्मा धूर नाहीये. वचनामध्ये लिहिलंय की पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरला. कबूतर सारखा याचा अर्थ हा नाही की पवित्र आत्मा कबूतर आहे. पवित्र आत्म्याला आपल्याला समजून सांगण्यासाठी त्या उदाहरणाचा वापर केला आहे. जसं वचनामध्ये लिहिलंय की नवीन कलिसिया, नवीन चर्च जसं एकत्र आलं, वचनामध्ये त्यांच्या पवित्र आत्मा अग्नीच्या जिभेसारखा उतरला. याचा अर्थ हा नाहीये की पवित्र आत्मा अग्नी आहे. याचा अर्थ काय माहिती आहे का, की त्यांनी पवित्र आत्म्याला समजून सांगण्यासाठी त्यांना त्या अग्नीचा ते उदाहरण दिलं की पवित्र आत्मा अग्नीच्या जिभेसारखा उतरला. पवित्र आत्मा कोणती गोष्ट नाहीये, पवित्र आत्मा अग्नी नाहीये, पवित्र आत्मा कबूतर नाहीये, पवित्र आत्मा एखादी गोष्ट नाहीये, पवित्र आत्मा नदी नाही. विचार करा, जर पवित्र आत्मा नदी असते तर नदीसोबत आपण कशी सहभागिता करतो. नदी बोलू शकत नाही, अग्नी बोलू शकत नाही, कबूतर बोलू शकत नाही, परंतु पवित्र आत्मा आपल्याशी बोलू शकतो. आज आपण शिकणार आहोत की पवित्र आत्मा कोण आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे. जे लोक पवित्र आत्म्यानं भरले, जे विश्वासणारे पवित्र आत्म्यानं भरलेत, ते त्यांच्या जीवनातून परमेश्वराचं सामर्थ्य बाहेर पडलं. आपण पवित्र जे विश्वासणारे पवित्र आत्म्यानं भरले ते त्यांना परमेश्वराची त्यांच्या जीवनासाठीची योजना माहिती आहे. ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं ते पूर्ण करतील. ज्या दिवशी तुम्ही सुवार्तेवर विश्वास केला, येशू प्रभू तुमच्या पापासाठी क्रूसावर मारला गेला, त्याला पुरण्यात आलं, तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. जसं तुम्ही विश्वास केला, परमेश्वरानं पवित्र आत्म्याला घेतलं आणि तुमच्या आत्म्याशी जोडलं आणि तुमचा नवा जन्म झाला. ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही नवीन उत्पत्ती झाला आणि पवित्र आत्मा त्या दिवसापासून तुमच्यामध्ये वस्ती करत आहे. आणि तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. आणि जर आपण जो पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, जो आपल्याला फलदायी बनवणार आहे, जो आपल्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येणार आहे, जो आपल्याला प्रभावशाली बनवणार आहे, जो आपल्याला परमेश्वराची आपल्या जीवनासाठीची योजना शोधून देणार आहे, ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य देणार आहे. जर आपण त्याला ओळखलं आणि त्याच्यासोबत जर आपण सहभागिता करतो तर आपण एक यशस्वी बनतो. कारण पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी करण्यासाठी, फलदायी बनवण्यासाठी, प्रभावशाली बनवण्यासाठी आला आहे. आणि म्हणून आज आपण शिकणार आहोत की पवित्र आत्मा कोण आहे. मी परत सांगेन तुम्हाला, पवित्र आत्मा अग्नी नाहीये, पवित्र आत्मा कबूतर नाहीये, पवित्र आत्मा कोणती गोष्ट नाहीये, पवित्र आत्मा धूर नाहीये, पवित्र आत्मा नदी नाहीये, पवित्र आत्मा परमेश्वर आहे. पवित्र आत्म्याशिवाय आपण परमेश्वराच्या गोष्टी समजून घेऊ शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय आपण परमेश्वराची आपल्या जीवनासाठी असणारी योजना आपण समजून घेऊ शकत नाही. आणि जर आपण पवित्र आत्म्याशी सहभागिता करतो, पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी करण, पवित्र आत्मा आपल्याला फलदायी बनवण, पवित्र आत्मा आपल्याला प्रभावशाली बनवण, पवित्र आत्मा आपल्याला एक असा विश्वासणारा बनवण जो परमेश्वराची योजना पूर्ण करत आहे. जर पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी करणार आहे, आपल्याला पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करावी लागेल. आणि पवित्र आत्म्याशी सहभागिता करण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की पवित्र आत्मा कोण आहे. वाचू एक वचन, 2 कोरिंथ 13 अध्याय आणि 14 वचन. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांस असो. परमेश्वराची इच्छा आहे की आपण पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करावी. आणि पवित्र आत्म्याशी सहभागिता करण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे पवित्र आत्मा कोण आहे. जर आपल्याला माहिती असेल पवित्र आत्मा कोण आहे तर आपण त्याच्यासोबत चांगल्या प्रकारे सहभागिता करू शकतो. आणि म्हणून आज आपण शिकतो की पवित्र आजच्या टॉपिकचं नाव आहे पवित्र आत्मा कोण आहे. पवित्र आत्मा अग्नी नाहीये, पवित्र आत्मा धूर नाहीये, पवित्र आत्मा पाणी नाहीये, पवित्र आत्मा नदी नाहीये, पवित्र आत्मा कबूतर नाहीये.
आणि मला तुम्हाला सांगा, पवित्र आत्मा एखादी अशी गोष्ट नाहीये. कारण जर पवित्र आत्मा अग्नी असेल तर आपण सहभागिता करू शकणार नाही. आणि आज आपण शिकणार आहोत की पवित्र आत्मा कोण आहे. मला तुम्हाला सांगू द्या, ही टीचिंग तुम्हाला पवित्र आत्मा कोण आहे समजून सांगेल. आणि जर तुम्हाला ते समजलं तर पवित्र आत्म्यासोबत तुम्ही सहभागिता करू शकता, एक चांगल्या प्रकारे सहभागिता करू शकता. परंतु हे तुम्हाला माहिती पाहिजे. वचन सांगतं की पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरला. याचा अर्थ असा नाही की पवित्र आत्मा कबूतर आहे. पवित्र आत्म्याला आपल्याला समजून सांगण्यासाठी कबुतराचं उदाहरण दिलंय की म्हणून पवित्र आत्मा कबूतर नाहीये. आणि जर पवित्र आत्मा कबूतर असता तर आपल्याला सहभागिता करता पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करता आली नसती. आणि आजच्या टीचिंगद्वारे आपण शिकणार आहोत की पवित्र आत्मा कोण आहे. आजचा पहिला पॉईंट, पवित्र आत्मा कोण आहे या टॉपिकमध्ये. पहिला पॉईंट, पवित्र आत्मा देवत्वाची तिसरी व्यक्ती आहे आणि पवित्र आत्मा परमेश्वर आहे. मी पुन्हा सांगेन, पवित्र आत्मा परमेश्वर आहे. पहिला पॉईंट, पवित्र आत्मा कोण आहे. पवित्र आत्मा देवत्वाची तिसरी व्यक्ती आहे आणि पवित्र आत्मा परमेश्वर आहे. पवित्र आत्मा अग्नी नाही, पवित्र आत्मा परमेश्वर आहे. पवित्र आत्मा कबूतर नाहीये, पवित्र आत्मा परमेश्वर आहे. पवित्र आत्मा पाणी नाहीये, पवित्र आत्मा नदी नाहीये, पवित्र आत्मा धूर नाहीये, पवित्र आत्मा परमेश्वर आहे. आपण विश्वास करतो, व्यवस्था का विश्वासणाऱ्यांनो, आपला असा परमेश्वर आहे. आपण एकाच परमेश्वराची आराधना करतो. आपले 3 परमेश्वर नाहीये, आपले 10 परमेश्वर नाहीये. वचन सांगतं की तू आपला देव परमेश्वर याचीच आराधना कर. आपण फक्त जिवंत परमेश्वराची आराधना करतो, जो पिता परमेश्वर स्वर्गामध्ये आहे. आपण फक्त एकाच परमेश्वराची आराधना करतो, जो 3 व्यक्तीमध्ये प्रगट होतो. जो किती व्यक्तीमध्ये प्रगट होतो? 3 व्यक्तीमध्ये प्रगट होतं. म्हणजे की तुम्ही हे समजून घ्यावं, आपण 3 परमेश्वराची आराधना करत नाही, आपण 10 परमेश्वराची आराधना करत नाही. आपण एकाच परमेश्वराची आराधना करतो, जो 3 व्यक्तीमध्ये प्रगट होतो. आपण पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर आणि पवित्र आत्मा परमेश्वर. परमेश्वर 3 व्यक्तीमध्ये प्रगट होतं. माहित आहे, एक व्यक्ती जो ज्याचा विवाह झालाय, ज्याला लेकरं आहे, तो त्याच्या माहिती व्यवस्था आहे का, तो व्यक्ती त्याच्या आईवडिलांसाठी मुलगा आहे, त्याच्या पत्नीसाठी तो पती आहे, त्याच्या लेकरांसाठी तो पिता आहे. जे उदाहरण मी सांगितलं त्यानुसार तो एकच व्यक्ती आहे. तो 3 प्रकारच्या व्यक्तीमध्ये प्रगट झाला. जसं त्याच्या आईवडिलांसाठी तो मुलगा आहे, पत्नीसाठी तो पती आहे, जसं त्याच्या लेकरांसाठी तो पिता आहे. त्याच प्रकारे आपला परमेश्वर, आपण 3 परमेश्वराची आराधना करत नाही. आपला एकच परमेश्वर आहे, जो 3 व्यक्तीमध्ये प्रगट होतो. विश्वासून नेहमी लक्षात ठेवा, पवित्र आत्मा परमेश्वर आहे. पवित्र आत्मा कोणती गोष्ट नाहीये. पवित्र आत्मा कबूतर नाहीये, पवित्र आत्मा अग्नी नाहीये, पवित्र आत्मा नदी नाहीये, पवित्र आत्मा पाणी नाहीये. पवित्र आत्मा परमेश्वर आहे. खूप महत्त्वाची गोष्ट. म्हणून आपण जेवढा आपण पित्याचा आदर करतो, जेवढा आपण पुत्राचा आदर करतो, तेवढाच आपण पवित्र आत्म्याचा आदर केला पाहिजे. वचनामध्ये की तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. आपण जिथे कुठे असतो आपण जागृत राहिलं पाहिजे की आपण परमेश्वराचं मंदिर आहे, आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो की आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे. आणि पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा परमेश्वर आहे. वाचू एक वचन, प्रेषितांची कृत्ये 5 अध्याय 1 ते 4 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीनं मागं ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. हे जे वचन आपण वाचतो त्यामध्ये असं होतं, नवीन कलिसियामध्ये अशी पद्धत होती की ते त्यांची सगळी संपत्ती विकायची आणि प्रेषितांच्या चरणाशी आणून ठेवायची आणि ज्यांना गरज असायची प्रेषित ते वाटायचे. परंतु जे हनन्या आणि सफीरा हे जे पती पत्नी यांनी काय केलं माहित आहे, उदाहरणार्थ समजा त्यांनी 5 लाखाला त्यांची जमीन विकली. त्यांनी काय केलं माहिती, काही भाग काढून ठेवला आणि काही भाग परमेश्वराच्या दासाच्या चरणाशी आणून ठेवला. मला तुम्हाला सांगू द्या, ज्या वेळेस मी तुम्हाला एनकरेज करत आहे, ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये परमेश्वराच्या राज्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की मी द्यावं नाही, तो तुमचं दशमांश असेल, बीज पेरणे असेल, परमेश्वर दासाच्या जीवनामध्ये परमेश्वर दासासोबत भागीदारी करणे असेल, नेहमी लक्षात ठेवा हे शैतानाकडून आहे. शैतान तुमच्या मनामध्ये टाकत आहे की परमेश्वराचा जो आदर आहे तुम्ही तो चोरावा. 3 वचनामधले, तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून शैतानानं तुझे मन का भरवले आहे. या ठिकाणी वचन सांगतंय की
की त्या लोकांनी पवित्र आत्म्याशी लबाडी केली. पुढे असले, ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती का? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस. म्हणजे आपण जे वचन वाच त्या ठिकाणी पेत्र म्हणत आहे की हनन्या, तू पवित्र आत्म्याशी का लबाडी केली? आणि 4 वचन वाचलं, त्यामध्ये असं लिहिलंय की तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस. याचा अर्थ काय माहिती का? की पवित्र आत्मा परमेश्वर आहे. पवित्र आत्मा कबूतर नाहीये. पवित्र आत्मा कोणती गोष्ट नाही. पवित्र आत्मा परमेश्वर आहे. आणि जर आपण पवित्र आत्म्याचा आदर करतो आणि जर आपण पवित्र आत्म्याची सहभागिता करतो, आपण यशस्वी होतो, आपण फलदायी बनतो, आपण प्रभावशाली होतो आणि आपल्या जीवनामध्ये रिझल्ट दिसतील. त्या व्यक्तीनं पवित्र आत्म्याशी लबाडी केली, परमेश्वराशी लबाडी केली. पेत्र म्हणत की तू पवित्र आत्म्याशी लबाडी केली. आणि 4थ्या वचनामध्ये म्हणतोय तू देवाशी लबाडी केली. याचा अर्थ काय? पवित्र आत्मा परमेश्वर आहे. मी आज तुम्हाला एनकरेज करून विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा हा परमेश्वर आहे. जेवढा पिता परमेश्वर आहे, जेवढा पुत्र परमेश्वर आहे, तेवढाच पवित्र आत्मा परमेश्वर आहे. म्हणून पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, पवित्र आत्म्याशी लबाडी करू नका. कारण का? पवित्र आत्मा परमेश्वर आहे. अजून एक वचन वाचूया. मत्तय 28 अध्याय 18 आणि 19 वचन. मत्तय 28 अध्याय 18 आणि 19. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. समजलं तुम्हाला या वचनातून की पवित्र आत्मा तेवढाच परमेश्वर आहे जेवढा पिता परमेश्वर आहे, जेवढा पुत्र परमेश्वर आहे. आणि म्हणून पहिला पॉईंट, पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा कबूतर नाहीये, पवित्र आत्मा नदी नाहीये, पवित्र आत्मा पाणी नाहीये, पवित्र आत्मा धूर नाहीये, पवित्र आत्मा परमेश्वर आहे. आणि जर हे तुम्हाला समजलं की सर्व सामर्थ्य परमेश्वर ज्या आत्म्यानं परमेश्वरला मरणातून तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो आणि तो परमेश्वर आहे. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही शैतानाच्या दृष्ट आत्म्याला, मंत्र तंत्राला घाबरणार नाही. कारण पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आहे तो कोण आहे? पवित्र आत्मा परमेश्वर आहे. दुसरा पॉईंट, पवित्र आत्मा ही एक दैवी व्यक्ती आहे ज्याला मन आहे, इच्छा आहे आणि भावना आहे. पवित्र आत्मा एक अशी दैवी व्यक्ती आहे जिला मन आहे, इच्छा आहे आणि भावना आहे. जेव्हा 1 कोरिन्थ 12 अध्याय 11 वचन त्या ठिकाणी असले, तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ते वाटून देतो. याचा अर्थ काय? पवित्र आत्मा असा एक दैवी व्यक्ती आहे ज्याच्याकडे इच्छा आहे. पवित्र आत्मा एखादी वस्तू नाही. जर कबूतर आहे, कबुतराची काही इच्छा नसते. नदी आहे तर नदीची काही इच्छा नसते. पाणी आहे तर पाण्याची काही इच्छा नसते. धुराची काही इच्छा नसते. परंतु पवित्र आत्मा असा एक दैवी व्यक्ती आहे ज्याला इच्छा आहे, ज्याला मन आहे, ज्याच्याकडे भावना आहे. आपण शिकत होतो की पवित्र आत्मा कोण आहे. आणि जर आपल्याला समजलं पवित्र आत्मा कोण आहे तर आपण पवित्र आत्म्यासोबत चांगल्या प्रकारे वेळ घालू शकतो आणि पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी करेल. पवित्र आत्मा आपल्याला देवाची इच्छा शोधून देईल आणि ती पूर्ण करण्याचं सामर्थ्य देईल. तो आपल्याला फलदायी बनवून, आपल्याला तो यशस्वी बनवून. विश्वास करा, पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी बनवून. आपण कोणत्याही फील्डमध्ये असतो, पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी करण्यासाठी देण्यात आला आहे. आणि पवित्र आत्म्याशी सहभागिता करण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे पवित्र आत्मा कोण आहे. पवित्र आत्मा ही एक दैवी व्यक्ती आहे ज्याला मन आहे, इच्छा आहे आणि भावना आहे. जे वचन आपण वाचलं 1 कोरिन्थ 12 अध्याय 11 वचनामध्ये की पवित्र आत्मा आपल्या इच्छेप्रमाणे, पवित्र आत्मा ही एक दैवी व्यक्ती आहे जिच्याकडे इच्छा आहे. अजून एक वचन वाचू, रोमकरासपत्र 8 अध्याय 26 आणि 27 वचन त्या ठिकाणी. तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः निर्वाच्य कन्यानं मध्यस्थी करतो. कधी कधी आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती आपल्याला समजत नाही आपण काय प्रार्थना केली पाहिजे. जसं आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपण पवित्र आत्म्याला संधी देतो की त्यानं आपल्याद्वारे मध्यस्थ करावी, त्यानं आपल्याद्वारे प्रार्थना करावी. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा खूप महत्वाचा आहे. आणि आपण शिकवतो की पवित्र आत्मा कोण आहे. मला तुम्हाला सांगा, पवित्र आत्मा ही एक दैवी व्यक्ती आहे ज्याला मन आहे, इच्छा आहे आणि भावना आहे. 27 वचन, आणि अंतर्यामे पारखणाऱ्या त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे
त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. जर आपण पवित्र आत्म्याला ओळखलं की तो कोण आहे आणि आपण जर अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो, पवित्र आत्मा परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपल्याला प्रार्थना करण्यासाठी मदत करेल. आणि पवित्र आत्म्याकडे इच्छा आहे, पवित्र आत्म्याकडे मन आहे. अजून एक वचन वाचूया, इफिसियन्स पत्र 4 अध्याय 30 वचन. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. इफिसियन्स पत्र 4 अध्याय 30 वचन. त्या ठिकाणी असले, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा एक देवी व्यक्ती आहे, जिच्याकडे मन आहे, जिच्याकडे इच्छा आहे, ज्याच्याकडे भावना आहे. आणि वचन सांगतं, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात काही बोलतात किंवा शिवी देतात किंवा चुकीच्या गोष्टी बोलतात, माहिती आहे, त्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करत आहात. आणि पवित्र आत्मा ही एक देवी व्यक्ती आहे, जिच्याकडे मन आहे, इच्छा आहे आणि भावना आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्म्याला वचनाच्या विरोधात बोलून खिन्न करू नका. शिवीगाळ करून पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. एक विश्वासणारा त्याला पवित्र आत्मा काही सांगत आहे, काही बोलत आहे आणि तो दुर्लक्षित करतो, त्या प्रकारे करत नाही. ते करण्याद्वारे त्यानं पवित्र आत्म्याला खिन्न केलं आहे. कधी कधी पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो तू असं केलं पाहिजे आणि आपण ते करत नाही, आणि तसं करण्याद्वारे पवित्र आत्मा खिन्न होतो. हे वर्ष आपल्यासाठी विपुलतेचं वर्ष आहे. आणि पहिली चावी मी तुम्हाला सांगितली विपुलतेमध्ये जाण्यासाठी ही होती की तुम्ही ते केलं पाहिजे जे परमेश्वराचं लिखित वचन बोलतंय, आणि पवित्र आत्मा तुम्हाला काही करण्यास सांगतो, तुम्ही ते केलं पाहिजे. तुम्ही ते केलं पाहिजे. पवित्र आत्मा जे सांगतो तुम्हाला, पवित्र आत्मा जर म्हणलं असं करा, तुम्ही तसं केलं पाहिजे. आणि जर तुम्ही तसं करता, तुम्ही आणि मी विपुलतेमध्ये चालतो. जर आपल्याला पवित्र आत्मा काही करण्यास सांगत आहे, कधी कधी माहिती आहे पवित्र आत्मा आपल्या सांगतो उठ आणि प्रार्थना कर, वचनासोबत वेळ घालव, परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालव, आणि आपण ते दुर्लक्षित करतो. असं करण्याद्वारे आपण पवित्र आत्म्याला खिन्न करतो. म्हणून विश्वास मी आज तुम्हाला एनकरेज करेन की पवित्र आत्मा तुम्हाला जे करण्यास सांगेल ते तुम्ही करा. कारण पवित्र आत्मा ही एक देवी व्यक्ती आहे, ज्याला मन आहे, ज्याच्याकडे इच्छा आहे आणि ज्याच्याकडे भावना आहे. दुसरा पॉइंट, पवित्र आत्मा बोलतो. मला तुम्हाला सांगा, पवित्र आत्मा वस्तू नाहीये. एखादी वस्तू बोलू शकत नाही, नदी बोलू शकत नाही. पवित्र आत्मा नदी नाहीये. पवित्र आत्मा अग्नी नाहीये, कारण अग्नी बोलू शकत नाही. पवित्र आत्मा धूर नाहीये, धूर कधी बोलू शकत नाही. पण पवित्र आत्मा कोण आहे? पहिल्या पॉईंटमध्ये शिकलो आपण, पवित्र आत्मा परमेश्वर आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये शिकलो, पवित्र आत्मा ही एक देवी व्यक्ती आहे, ज्याच्याकडे भावना आहे, इच्छा आहे आणि मन आहे. आणि तिसरा पॉईंट, पवित्र आत्मा बोलतो. कोणती सहभागिता बोलण्याशिवाय बोरिंग आहे. समजा उदाहरणार्थ, तुम्ही आणि काही लोक मिळून तुम्ही प्रवास करत आहात आणि ते प्रवास एका गाडीमध्ये तुम्ही बसला आहात आणि कुणी कोणाशी बोलत नाहीये. ते माहिती तो प्रवास खूप बोरिंग असं. किंवा उदाहरणार्थ मध्ये पती पत्नी आहे, जे एका घरामध्ये राहतात आणि ते एकमेकाशी बोलत नाहीये. माहिती तो रिश्ता खूप बोरिंग असं. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा बोलतो. आणि जरी तुम्हाला माहिती असेल तर तुमची सहभागिता अजून इंटरेस्टिंग होईल. तुम्हाला पवित्र आत्म्यासोबत प्रार्थना करण्यासाठी, वैयक्तिक प्रार्थना करण्यासाठी, वैयक्तिक सहभागिता करण्यामध्ये मजा येईल. कारण पवित्र आत्मा बोलतो. पवित्र आत्मा परमेश्वर आहे, जो आपल्याशी बोलतो. आणि तो तुमच्याशी बोलून तो तुम्हाला सांगेल, माहिती ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे, त्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे, तो निर्णय घेतला नाही पाहिजे. इव्हन पवित्र आत्मा तुमच्याशी बोलून, जर तुम्ही अविवाहित आहात तर पवित्र आत्मा तुमच्याशी बोलून तो तुम्हाला सांगेल की तुम्ही कोणाशी विवाह केला पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, विश्वासू जीवन अंदाजे आपण जगत नाही. की विवाह करायचा आहे, अंदाजे करून टाकू, याच्याकडे जास्त पैसा याच्यासोबत करूया, त्याच्याकडे कमी आहे त्याच्याकडे करूया, त्याच्यासोबत नाही करत नाही, असं आपण अंदाजे जीवन जगत नाही. पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो. तो आपल्याला सांगेल आपण कोणतं काम धंदा केला पाहिजे, तो आपल्याला सांगेल की आपण कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे, तो आपल्याला सांगेल माहिती की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. कारण आपला परमेश्वर जिवंत आहे आणि पवित्र आत्मा बोलतो. तो आपल्याला मार्ग दाखवून. अंदाजे निर्णय करू नका. ते वचनामध्ये लिहिलंय की ज्यावेळेस दुष्काळ पडला असता, पवित्र आत्मा इसाकाला म्हणाला तू याच ठिकाणी थांब. त्यानं पवित्र आत्म्याचं ऐकलं आणि त्यानं दुष्काळामध्ये 100 पट कापणी घेतली. पवित्र आत्मा त्याच्याशी बोलला. बायबलमध्ये असं लिहिलंय, परमेश्वरानं अब्रामाला
आणि लोटाला खूप आस्वादित केलं. त्यांचे शेळे मेंढरे खूप वाढले आणि त्या दोघांमध्ये वाद होण्यास सुरू झाला. अब्राम लोटाला म्हणाला, तो म्हटला, आपण नातलग आहोत, आपण आपल्यामध्ये भांडणं करणं व्यवस्थित नाहीये, तू निवड, तू कोणत्या बाजूला तू जाशील. आणि माहीत आहे, लोटानं त्याची नजर फिरवली आणि त्याला एका साईडला हिरवं दिसलं आणि त्याला वाटलं माहिती की खूप चांगलं असं, आणि त्याने निर्णय केला आणि तो तिकडे गेला आणि त्यानं पवित्र आत्म्याचं ऐकलं नाही किंवा पवित्र आत्म्याकडून त्याने मार्गदर्शन मिळवलं नाही. तो गेला आणि वचनामधले सदोम आणि गमोरामध्ये त्यानं सगळं गमावलं, त्याचा नाश झाला, त्याच्या कुटुंबाचा नाश झाला. हे का घडलं माहिती? त्यानं त्याचा नाश का घडला? कारण माहित आहे, त्यानं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळवलं नाही. त्यानं पवित्र आत्मा काय सांगत ते ऐकलं नाही. जर आपण अंदाजे जगतो तर आपण पण लोटासारखा निर्णय घेतो, जे हिरवं दिसत तेच करतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, हर एक हिरवी दिसणारी गोष्ट हिरवीगार नाहीये. हर एक गोष्ट जे वाटतं की आपण हे केल्यानं आपण आश्वत होतो, ती हर एक गोष्ट आशीर्वादाचं कारण नसणार आहे. कारण शैतान आपल्याला फसवणार आहे. वचन सांगतं की शैतान फसवणार आहे आणि म्हणून आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. आणि पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो. वाचू एक वचन, विश्वास करणं, पवित्र आत्मा बोलतो. तो तुम्हाला सांगेल तुम्ही कोणाशी विवाह केला पाहिजे, तो तुम्हाला सांगेल तुम्ही कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे, कोणता कामधंदा केला पाहिजे, कोणता निर्णय घेतला पाहिजे. कारण पवित्र आत्मा सर्व ज्ञानी, त्याला सगळं ज्ञान आहे. विश्वास करणं, आपण लिमिटेड आहोत, आपली बुद्धी खूप लिमिटेड आहे. जर आपण आपल्या घरामध्ये आहोत, आपल्या घराच्या बाहेर काय चाललंय आपल्याला माहिती नाहीये. आणि जर आपण आपल्या बुद्धीवर आधारित निर्णय घेतो, ज्या बुद्धीला आपल्या घराच्या बाहेर काय चाललंय हे माहिती नाहीये, तर त्याच्या आधारित आपण निर्णय घेतो, आपण फसतो. पण पवित्र आत्मा एवढा सामर्थ्यशाली आहे की त्याला सगळं ज्ञान आहे. वाचो एक वचन, प्रेषितांची कृत्ये 13 अध्याय आणि 2 वचन. त्या ठिकाणी असले, ते प्रभूची सेवा व उपास करत असता, सेवा या शब्दाचा अर्थ ते प्रभूची आराधना करत होते आणि उपास करत होते. असं करत असता ते प्रभूची सेवा, ते प्रभूची आराधना, प्रभूची स्तुती व उपास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की, कोण बोलला? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करण. आणि म्हणून आपण आत्म्यानं जर भरतो आणि आपण जर आत्म्यानं भरतो, पवित्र आत्म्यानं आपल्याशी बोलण्यास सुरू होईल. पुढे असले, पवित्र आत्मा म्हणाला की, बर्नबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलवलं आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा. कोण बोलला? पवित्र आत्मा. तिसरा पॉइंट आहे, पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा असा परमेश्वर आहे जो बोलतो. पवित्र आत्मा बोलतो. आपण जे वचन वाचता, पवित्र आत्मा म्हणाला. कोण बोललंय? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करेल. पवित्र आत्मा तुमच्याशी बोलेल, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि म्हणून पवित्र आत्मा खूप महत्वाचा आहे. अजून एक वचन वाचू, प्रेषितांची कृत्ये 8 अध्याय 29 वचन. प्रेषितांची कृत्ये 8 अध्याय 29 वचन. त्या ठिकाणी असले, तेव्हा आत्म्यानं फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. कोणी फिलिपाला सांगितलं? पवित्र आत्म्यानं. पवित्र आत्मा सांगितलं ह्या मार्गानं जा, पवित्र आत्म्यानं सांगितलं ह्या प्रकारे कर. आणि जर आपण पवित्र आत्म्यानं जे सांगत आहे, जर आपण ते करतो तर आपण यशस्वी होतो. का? पवित्र आत्मा आपल्याला देण्यात आला आहे, कारण पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी करणार आहे. पवित्र आत्मा आपल्याला देवाची योजना शोधून देईल, ते पूर्ण करण्यास मदत देईल. आणि म्हणून आपल्याला आपलं पाचारण पूर्ण करण्यासाठी परमेश्वराची योजना जी आपल्या जीवनासाठी आहे, जी विशिष्ट योजना आहे, ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. आणि पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो. पवित्र आत्मा आपल्या बुद्धीशी नाही बोलत, मनाशी नाही बोलत. पवित्र आत्मा आपल्या शरीराशी नाही बोलत. पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो. वाचू एक वचन, रोमकरासपत्र 8 अध्याय 16 वचन. तो आत्मा म्हणजे पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो. पवित्र आत्मा आपल्या मनाशी नाही बोलत, शरीराशी नाही बोलत. पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो, कारण परमेश्वरानं पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी जोडला आहे. मला पुन्हा सांगू द्या, पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो. काही लोक विचारू शकतात, मास्टर पवित्र आत्मा कसा बोलन, कोणाशी बोलन? पवित्र आत्मा तुमच्या आत्म्याशी बोलन. आणि जर तुम्ही आणि मी आपल्या आत्म्याला मजबूत करतो तर आपण पवित्र आत्म्याला सहज ऐकू शकतो. जसं माहिती, एक पती पत्नी जर त्यांचा रिश्ता मजबूत आहे
आणि पती बाहेर कामाला गेलात आणि खूप रात्री ते आलेत आणि माहिती त्यांनी दरवाजा वाजवला आणि माहिती जर त्याची पत्नीनं त्याला विचारलं तुम्ही कोण आहात, कोण दरवाजा वाजवत, ते म्हणतात माहिती आहे का मी आहे. आणि जो तो रिश्ता मजबूत आहे, त्यांना समजतं आवाज त्यांच्या पतीचा आहे. त्याच प्रकारे जर आपण आपल्या आत्म्याला मजबूत करतो, कारण पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलणार आहे, जर आपण आपल्या आत्म्याला मजबूत करतो, आपण पवित्र आत्म्याशी सहज ऐकू शकतो. जसं आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो आणि परमेश्वराच्या वचनावर मेहनत करतो, आपला आत्मा मजबूत होतो आणि आपण पवित्र आत्म्याला सहजासहजी ऐकू शकतो. नाही का? तुमचं आणि माझं यशस्वी होणं पवित्र आत्म्याच्या वाणीमध्ये आहे. तुम्ही आणि मी त्यावेळेस यशस्वी होणार आहोत ज्यावेळेस पवित्र आत्मा ज्यावेळेस आपल्याशी बोलतो, जे आपल्याला कराव्यास लावतो, ज्यावेळेस आपण ते करतो त्यावेळेस आपण यशस्वी होतो, फलदायी बनतो, परमेश्वराची योजना पूर्ण करू शकतो. आणि माहीत आहे, पवित्र आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी आपला आत्मा मजबूत व्हायला पाहिजे. आणि आपला आत्मा मजबूत होण्यासाठी आपण वचनावर खूप जास्त मेहनत केली पाहिजे आणि अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. मी अनेक वेळा माहिती आहे सेवकामध्ये मी अनेक वेळा सांगतो माहिती का, वचनावर मेहनत करा, वचनावर मेहनत करा. का माहीत आहे, जर तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे ऐकायचं आहे की तुम्ही कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे, कोणाशी विवाह केला पाहिजे, जर तुम्हाला विवाह करायचा आहे तुम्ही कोणाशी विवाह करावा हे पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला जर ऐकायचं आहे, त्यासाठी तुमचा आत्मा मजबूत पाहिजे. आणि आत्मा मजबूत होण्यासाठी वचनावर मेहनत करावी लागेल आणि अन्य भाषेमध्ये आपल्याला काय करावं लागेल, प्रार्थना करावं लागेल. पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, माहीत आहे जसं आपण टीचिंग शिकत आहोत, अपेक्षा करा पवित्र आत्म्यानं भरण्याची आणि अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्याची. आणि वचनावर मेहनत करा, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलल. तुम्ही अंदाजे कोणता पण बिझनेस टाकता तो बुडून जाईल. माहिती आहे की व्यक्ती त्याने वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, त्यानं 10 गोष्टी केल्या पण एक पण यशस्वी झाली नाही. का माहीत आहे, कारण तो पवित्र आत्म्याकडून ऐकत नाहीये. तो वेगवेगळा बिझनेस करत आहे, वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे. का तो यशस्वी होत नाहीये, कारण तो पवित्र आत्म्याचं ऐकत नाहीये. तर आत्मा आपल्याशी बोलतो आणि पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी बनवून, जर आपण पवित्र आत्म्याचं ऐकतो आणि पवित्र आत्मा ऐकण्यासाठी आपला आत्मा काय पाहिजे, मजबूत असला पाहिजे. आपण आपल्या आत्म्याला वचनावर मेहनत करण्याद्वारे आणि अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे मजबूत करू शकतो. मला सांगा, विवाह कोणाशी करायचा आहे, शिक्षण कोणतं घ्यायचं आहे, कोणता कामधंदा करायचा आहे, काय निर्णय घेतला पाहिजे, कारण पवित्र आत्मा सर्व ज्ञानी, त्याला सर्व माहिती आहे. त्याला माहिती आहे, त्याला परमेश्वराची तुमच्यासाठी असलेली योजना माहिती आहे, तुमचा अनुरूप सहाय्यक कोण हे माहीत आहे, तुमचं बिझनेस काय केला पाहिजे, तुम्ही कोणती नोकरी केली पाहिजे हे त्याला माहीत आहे, तुम्ही कोणता निर्णय घेतला पाहिजे त्याला माहीत आहे. आणि हे कसं तुम्ही पवित्र आत्म्याशी ऐकू शकतात, ज्यावेळेस तुम्ही आपल्या आत्म्याला मजबूत करतात. आणि आत्म्याला मजबूत करण्यासाठी आपण वचनावर मेहनत करतो आणि त्याच्यासोबत आपण अन्य भाषेमध्ये जास्त वेळ घालवतो. चौथा पॉईंट, पवित्र आत्मा कोण आहे. चौथा पॉईंट, पवित्र आत्मा सांत्वन करणारा आहे. चौथा पॉईंट, पवित्र आत्मा काय करतो, आपलं सांत्वन करतो. कधी कधी आपण आपल्या जीवन जगत असताना आपण समस्येचा सामना करतो, आपण निराश होतो, वेगवेगळ्या परिस्थितीत आपण जातो आणि आपण विचार करतो आपल्यासोबत आहे की नाही कोणी. मला तुम्हाला सांगू द्या, ज्या दिवशी तुम्ही स्वार्थ विश्वास ठेवला, तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर बनलात, परमेश्वरानं पवित्र आत्म्याला तुमच्या आत्म्याशी जोडलं आणि तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे आणि तो पवित्र आत्मा काय करतो माहिती आहे, पवित्र आत्मा आपलं सांत्वन करतो. कधी कधी माहिती आपण खूप समस्येचा सामना करतो, आपण खूप त्रासातून जातो, कधी कधी आपण निराश होतो आणि आपल्याला वाटतं की जीवन असं काय चाललंय. आपण विचार करतो आपल्यासोबत कोणी आहे की नाही. आणि मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा आपलं सांत्वन करणारा आहे. तो आपलं सांत्वन करतो. कधी कधी मध्ये आपण विश्वास जीवनामध्ये चालत असताना, प्रभूवर विश्वास ठेवून जीवन जगत असताना आपण निराश होतो आणि पवित्र आत्मा यासाठी दिलाय की जेणेकरून आपण निराश होऊ नये आणि आपण हार मानू नये. पवित्र आत्मा आपलं सांत्वन करा. कधी कधी आपण समस्येत असताना एखादा मित्र येतो तो म्हणतो नाही यार सगळं ठीक होईल आणि आपण सांत्वन मिळतं. तर त्याच प्रकारे पवित्र आत्मा यासाठी दिलाय जेणेकरून पवित्र आत्मा आपलं सांत्वन करण. आपण शिकवतो की पवित्र आत्मा कोण आहे. चौथा पॉईंट, पवित्र आत्मा सांत्वन करणारा आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाहीये, पवित्र आत्मा तुमच्या सोबत आहे. निराश असताना, संकटातून जात असताना, प्रॉब्लेममध्ये असताना नेहमी जागृत असा की पवित्र आत्मा तुमच्या सोबत आहे. जसं तुम्ही त्याच्यासोबत सहभागिता करतात, माहिती तो तुम्हाला सांत्वन करेल, तो तुमचं सांत्वन करेल. पाचवा पॉईंट, पवित्र आत्मा कोण आहे. पवित्र आत्मा सल्लागार आहे. पवित्र आत्मा आपल्याला योग्य सल्ला देईल.
कधी कधी आपण माहिती आहे कन्फ्यूज असतोय, काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, हे करायला पाहिजे का, ते करायला नाही पाहिजे, दुसऱ्या गावामध्ये जाऊन राहायला पाहिजे का, हा कामधंदा करायला पाहिजे का, दुसरा कामधंदा करायला पाहिजे, ह्यासोबत ह्या व्यक्तीसोबत विवाह करायला पाहिजे का, त्या व्यक्तीसोबत विवाह करायला पाहिजे. आपण कन्फ्यूज असतो, आपल्याला निर्णय घेता येत नाही. आणि पवित्र आत्मा असा एक उत्तम सल्लागार आहे जो तुम्हाला योग्य सल्ला देईल, जो सल्ला वचन आधारित सल्ला असन, जो 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 सल्ला माहिती आहे परमेश्वराच्या योजनेच्या आधारित असन. म्हणून मी आज तुम्हाला इन्करेज करन, गर्दीचं अनुसरण करू नका. मी आज तुम्हाला इन्करेज करन, लोक जे करत आहे तुम्ही ते करू नका. तुम्ही पवित्र आत्म्याकडून सल्ला घ्या, तुम्ही प्रार्थना करा आणि पवित्र आत्मा म्हणा, पवित्र आत्मा मला तुझी मदत आहे, मी ह्या परिस्थितीमध्ये आहे, माझ्याशी तू बोल, मी काय निर्णय घ्यावा. आणि पवित्र आत्मा तुम्हाला योग्य सल्ला देईल. कारण पवित्र आत्म्याचं एक काम आहे, तो आपल्याला सल्ला देतो, तो आपल्याला निर्णय घेण्यास मदत करतो. आणि म्हणून आज तुम्हाला इन्करेज करेन, जसं इसाकाच्या जीवनामध्ये होतं, सगळे लोक माहिती तो देश सोडून जात होते कारण दुष्काळ पडला होता आणि त्याला निर्णय घ्यायचा होता की या देशामध्ये मी राहिलं पाहिजे का इथून दुसरीकडे जायला पाहिजे. आणि पवित्र आत्मा त्याला म्हणाला माहिती आहे का, तुम्ही याच ठिकाणी राहा. इसाकाला म्हणाला माहिती आहे की तू हा देश सोडून जाऊ नको, मी तुला 100 पट कापणी देईन. आणि वर्षामध्ये इसाकानं दुष्काळामध्ये तिथंच राहिला, त्यानं पेरणी केली, त्याला 100 पट कापणी मिळाली. मी आज तुम्हाला इन्करेज करेन, माहित आहे विश्वासणाऱ्यांनो, आपल्या मर्जीप्रमाणे जागा बदलू नका. पवित्र आत्म्याला विचारा, सल्ला मागा त्याच्याकडे की मी काय केलं पाहिजे. पवित्र आत्मा कधी कधी माहित आहे, जसं माहित आहे इसाका जीवनामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती आणि कधी कधी माहित आहे आपल्या जीवनामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती आहे, म्हणजे कामधंदा नसतोय, पैसा नसतोय, कोणता कामधंदा चालत नाहीये. आणि मग आपण निर्णय करतो माहिती का, मी दुसरीकडे जाऊन राहावं का. मला तुम्हाला सांगतो, हे करण्यापूर्वी तुम्ही पवित्र आत्म्याचा सल्ला घेतला पाहिजे. कारण पवित्र आत्मा जर तुम्हाला ते करण्यास सांगत आहे आणि जर तुम्ही करता तर तुम्ही यशस्वी होता. जसं इसाकाला सांगितलं पवित्र आत्मा तू इथंच थांब, आणि तो थांबला, त्याला दुष्काळामध्ये 100 पट कापणी मिळाली. 5वा पॉईंट आहे, पवित्र आत्मा सल्लागार आहे, तो तुम्हाला सल्ला देईल. अंदाजे जगू नका, हे वाटतं हे करन, ते वाटतं मी ते करतो, लोक हे करत आहे मी पण ते कर. नाही, विश्वास उजून आपण त्या प्रकारे जगत नाही. आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे जो आपल्याला सल्ला देतो. म्हणून नेहमी प्रार्थना करा, पवित्र आत्मा मी काय केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. पवित्र आत्मा मला मदत कर, मी कोणता निर्णय घ्यावा, मी हा काम करू का नको, मी शिक्षण घेऊ का नको, मी हे सोडून मी दुसरीकडे राहायला जाऊ का नको, का मी इथंच थांबू. हे पवित्र आत्म्याकडून तुम्ही आणि मी सल्ला घेतला पाहिजे. आणि तो महान सल्लागार, जो योग्य सल्ला देणारा पवित्र आत्मा, जो योग्य सल्ला देणारा पवित्र आत्मा कुठं राहतोय, आपल्या आतमध्ये. आज आपण शिकलो पवित्र आत्मा परमेश्वर आहे. आपण शिकलो पवित्र आत्मा एक अशी देवी व्यक्ती आहे ज्याला इच्छा आहे, ज्याच्याकडे मन आहे, ज्याच्याकडे भावना आहे. म्हणून पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्मा परमेश्वर आहे म्हणून त्याचा आदर करा. तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण शिकलो पवित्र आत्मा बोलतो, म्हणून पवित्र आत्म्याविषयी ऐका, स्वतःच निर्णय घेऊ नका. प्रार्थना करा आणि पवित्र आत्मा नको ना मी काय करावं, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलून. 4थ्या पॉईंटमध्ये आपण शिकलो पवित्र आत्मा सांत्वन करणारा आहे, तो आपलं सांत्वन करतो. कधी कधी आपण निराश होतो, खूप दुःख असतं आपल्या जीवनामध्ये, खूप समस्येचा सामना करावा होतो आणि आपल्याला वाटतं आपल्यासोबत कोणी आहे का नाही. नेहमी लक्षात ठेवा, पवित्र आत्मा तुमच्यासोबत आहे आणि तो तुमचं सांत्वन करणार आहे. आणि शेवटच्या पॉईंटमध्ये आपण शिकलो पवित्र आत्मा सल्लागार आहे, तो योग्य सल्ला देईल. मला तुम्हाला सांगितलं, जर आपण पवित्र आत्म्याचं ऐकतो तर आपण यशस्वी होतो, म्हणून पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करा. तो तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल, तो तुम्हाला योग्य सल्ला देईल. अंदाजे जीवन जगू नका. जर तुम्ही लोटासारखं अंदाजे जीवन जगता आणि जिथं हिरवं दिसतं तुम्ही तिकडे पळता, तुम्ही फसवले जाता, तुमचा नाश होईल. पण जर तुम्ही पवित्र आत्म्याशी वेळ घालवता, त्याच्याशी सहभागिता करतात आणि त्याच्याकडून तुम्ही ऐकतात, त्याच्याकडून जर तुम्ही सल्ला घेता तर तुम्ही यशस्वी होता. कारण पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला यशस्वी करण्यासाठी, फलदायी करण्यासाठी, प्रभावशाली बनण्यासाठी आणि देवाची योजना पूर्ण करण्यासाठी मदत करणारा आहे. आणि तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून मी आज तुम्हाला एनकरेज करून विश्वास नाही, पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करा. पवित्र आत्मा कोण आहे जाणून घ्या आणि ह्या टीचिंग वारंवार ऐका. माहिती आहे आपण शिकलो पवित्र आत्म्यावर, पवित्र आत्मा कोण आहे माहिती आहे, ह्या गोष्टी वारंवार ऐका. जसं तुम्ही पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करता तुम्ही यशस्वी बनता. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू.